हा सीईटीत मार्क हो, कमी पडले तरी मिळणार का आपल्याला ऍडमिशन? नाही नाही कमी नाही सर. आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे पण त्यांचा आपले काही सेंटर आहेत सर तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. आणि मला जर तुम्हाला नाही त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतं? नाही नाही ते अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1 रुपयात द्यायचा नसतो. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. बजेट खूप आहे आमच्या बाहेरचं आहे ते. मग गव्हर्नमेंट आहे ना सर ते गव्हर्नमेंट. ठीक आहे आणि लांब जिल्हा कुठे खर्च करू शकतो 2-1 लाख इतके हाय नाही करू शकत ना. अच्छा. मग जर स्टुडंटला स्कोर येत असेल तर काही हरकत नाही सर. आपण तुम्हाला रिझल्ट नंतर काउन्सिलिंग पण देऊ शकतो. बरं स्कोर तर त्याचा मिडियमच आहे त्याचा. आता जे त्याला किती 66 पडले त्याला. अच्छा. बघा मग सर एकदा विचार करून मग डिस्कस करून कॉल करा या नंबरवरती. आता रजिस्ट्रेशन संपण्याच्या अगोदर. फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे मॅडम. काय बरं चालेल. काय लास्ट काय होईल तुमचं? तर 1,000 लाखाचा फरक पडतो जास्तीत जास्त म्हटलं तर. ठीक आहे. नाही आमच्या गावाच्या बाहेर आहे. बरं. ओके. तर आपल्याकडे म्हणजे